98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. पारंपरिक ग्रंथदिंडीनं सकाळी महोत्सवाची सुरुवात. संस्कृतीचं वहन करणाऱ्या मराठी भाषेनं केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या सांस्कृतिक उभारणीत मोठं योगदान दिलं. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे गौरवोद्गार. उत्क्रांत होत नव्याचं स्वागत करत राहिल्यामुळेच भाषा जिवंत राहिली असं सांगत 100व्या संमेलनात युवा लेखक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. एकेकाळी दिल्लीचं तख्त जिंकणारा मराठी माणूस आता आपल्या विचारातून पुन्हा एकदा दिल्लीला जिंकणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सर्वांना सामावून घेणारी मराठी भाषा विठुरायासारखी लेकरूवाळी आहे असं सांगत भाषा तोडणारी नाही तर जोडणारी असल्याचं अध्यक्षा तारा भवाळकर यांचं प्रतिपादन. मराठीला अभिजात दर्जा दिल्याबद्दल समस्त मराठी जनांच्या वतीनं शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे व्यक्त केली कृतज्ञता. भारत जागतिक सुप्त सत्ता म्हणून उदयाला येताना प्रत्येक क्षेत्रात उत्साही आणि दूरदर्शी नेतृत्वाची गरज पंतप्रधानांकडून सोलच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त. एस जयशंकर यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा. सीमेवरचा तणाव कमी करण्यासह परस्पर संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चेत भर. इयत्ता 10वीचा मराठीचा पेपर फुटला नाही तर त्यातले काही प्रश्नोत्तरं गैरमार्गानं व्हायरल झाले. संबंधितांवर कारवाई सुरू. राज्य माध्यमिक मंडळाचं स्पष्टीकरण. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या 316 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांची पडझड. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता